हो सरपंच, सोडा ना हो सरपंच, चुकलं बा माया, चुकलं. आता नाही करणार ना असं. सरपंच माफी मागतो बा तुम्हाला. हो सरपंच, सोडा बरं, सोडा हो सरपंच. काय गड्या हरी, किती खेप माफी मागतो रे गड्या तू? आमच्या कानानं ऐकलं बा तू काय बोलला तर. तुला तर आमचीच खरडपट्टी काढली बा. बदलवले का मी तुझी बाजू घेत जावले का? मला खोटं वाटी नाही म्हणून मी गावातल्या लोकांना म्हणू नाही हरी असा करू शकत नाही. पण हरीनं तर धोका दिला मला. हरी तर बापा असं केलं आणि तसं केलं आणि ढमुक केलं, राऊंड ऑफ शिप पडलो बापा रे. काय गड्या हरी? सरपंच जे झालं ते चुकलं बा माया. मी आता माफी मागून राहिलो ना, आता नाही होणार ना अशी चूक कधी. हो सरपंच. काय चुकलं काय सदागदा माफी मागून राहिला? थांब ना, ते पोलीस वाले येऊ दे ना, त्याला माफी मागतो बा. ते माफ करतात, ते सजा देतात तुले, ते पाहिजे बा. आम्ही तर काहीच नाही करू शकत आता. देवीदास सरपंच नामदेव भाऊ, मायाचं काहीच घेणं देणं नाही बा. कसा गव्हाबरोबर खडे रगडल्या जाऊन राहिले बा. मला काहीच घेणं देणं नाही बा. मला कोण पकडलं तुम्ही ना? मला कोण मारून राहिले तुम्ही? सांगा ना. काय बा आता फालतू घरी पाया नाही लागले बा तुम्ही घेणं देणं. नुसतं सूत्र झालास बापा, भलाच देतं लावून भलाच बसत रे तू. आता म्हणते मला माफ करा, म्हणते मी कशात काही नाही. असं वाटते हरील सोडून द्या तुले ना. एका झटी नाही तटी बोट घालत राहायचं का? हे काम धंदे सोडून देणं, रिकामे कामं नको करू ना. त्या पोटपाटी संतान आहे ना बाबा. एवढा काही कुठे कामं करतले का? एवढं तुझे मन मैली रे. लाज वाटू दे जराशी. बोलून राहिले बा देवीदास भाऊ, काय बोलून राहिले तुम्ही? तुमच्या जिबीर काही हाड आहे की नाही? सांगा बा देवीदास भाऊ, मी गरीब माणूस, माठाने लागले बा तुम्ही. पण ते पोलीस वाले किती टाइम आहे? कधी सांगितलं त्याने येतो म्हणून? हे वया झाकट पोळ्या राजा झटकन येऊन नाही राहील. एक तर याचं कीर्तन ऐकणं जीवार येऊन राहिलं. हे दोन्ही जण म्हणून राहिले माफ करा, मी नाही केलं, ढमक नाही केलं. आता हे तोंडानं बकले ना अटीसा. राहिले येऊन राहिले सामान येतच असते. आपला रस्ताही खराब आहे वावराचा, कसं यायला थोडासा टाइम लागते. येऊनच राहिले ते. बाबा हायस का? हा शिवलाल टोय गोटे. अरे बडा सुधर रे तू. किती खेप निवरेन तुला बंद करू रे गळा. पण आम्हाला इट येऊन राहिला गळा, पण तुला काही वाटत नाही रे गळा? लाज जरा शिकवी वागवून लेगा जरा शिक तरी. एवढा बेशरम नको होऊ ना. साहेब ना काही नाही केलं ना बा. अरे तू तर प्रत्येक वेळेस काहीच नसतं करत ना. तू तर लय शावास रे. सारा गावात चांगला एकटाच माणूस असतो फक्त. हे सारे बदमाश आहे. तुला जाणून अंदर टाकतात लेका. तुझे नाव तर जाणून घेतात. हे लेका येडे जात लेका. हे फालतू लेका तुझ्या हिलाड घेतात. जैतात ना बेशिवलाल हे बेजा हाक मारतात लेका. काय बा एकटे साहेब माकडून सांगा बा साहेब. मी तसा माणूस आहे का? गरीब आहो की मी. चाल तुला आता बंद करतो. आणि एकटा कसा आम्ही त्याकडून तुला कसं अंदर गेल्यावर सांगतो ना. ते पिशर काढल्यावर तर लोक नाही सांगत मी. तसं बोलून काय फायदा नाही का साहेब? बरोबर आहे की नाही दादा साहेब? याचे कसे माहिती आहे का? साल्ट उडले पाहिजे दादा. मागच्या वेळेस कसा हाणला त्याच्यापेक्षा जास्त हाणा लागते. सुधारला पाहिजे आता. साहेब लवकर हे केस घेऊन जा ना. आमचं डोकं उठलंच राजा. तेच ते ऐकू घेऊन जा बा लवकर. बरं आता घेऊन जातो ना. चाल लवकर शिवल्या. हा बोला हरे आहे का? चालेल चला लवकर. हा पुढे चला. साहेब मी ना काहीच नाही गेलो साहेब. मला लेकर बाय आहेत ना. मला सोडावं साहेब मला. तू अंदर चालना. अंदर गेला सोडतो तुले. थांब ना जरा. वा खूप चांगलं काम केलं राजा तुम्ही ना. लय पुण्य कमवसान राजा तुम्ही. पुण्य गिन्याच्या भानगडीत तर काही मी पडत नसतो. तो मा काही खर्च झाला तो झटकन देऊन टाका मला. पण मग काय करा, 800 रुपये दारू वाजली मी जाईल. पण झटकन देऊन टाका 800 रुपये. बरं पाहुणे वा या बरं दुकानात देऊन टाकतो तुम्हाला पैसे. तुम्ही सारे आता गावातले लोक या काना नाही का त्या काना नाही का? शिवल्याला जर सोडलं तुम्ही ना, कारण की त्या शिवल्या घरच्या लडबंबल करतील, हातपाय धरतील. त्याला जर सोडलं तर गाठ माशी आहे देवीदास सोबत. हे लक्षात ठेव जा. मा रूम न कसं निघते तर मग पाहून घ्या तुम्ही. बा देवीदास काय सोडू आम्ही काय एवढं पागल आहो का? तेच म्हटलं. नाही तर मग आपल्याला कसं तासपोड काय ते ना. अरे नाही रे लेकर बाकर आहे झाले, जाऊ दे रे गड्या. असं आहे रे तसं आहे रे. आपल्या आखती नसतात ते लेकर बाकर. हरामखोर चोऱ्या करतात, कोणाला मारतात, कोणाला लूट करतात, कोणा बाईले धरतात. हाताने सोडायचं येईल सांगून देऊन राहिलो मी तुम्हाला. म्हणजे तसं बापा देवीदा तुझ्या पुढे जातो का आम्ही? बस बापा तू होता म्हणून हासही सापडला हाती. नाही तर आम्ही तर दिलता सोडून. विचार सोडल तर आम्ही जाऊ द्या म्हटलं. रोज उठते रोज तेच ते म्हणा हा पेटारा जाऊ द्या. पण आता तू होता बाबा, तू काशी केली. तिकडलं काही माहिती काढली. या पाहुण्याची मदत झाली. या पाहुण्याने बरोबर गेम केला त्याचा. आता साऱ्या गाठ डपलं की माना आज पिटू नका. पाहुण्यानं केलं मग पाहुण्याने शिवल्या अंतर घातला असं नाव म्हणून. आता हे कसं आपल्या 4-5 जण राहिलं पाहिजे, फुटलं नाही पाहिजे भांड. पांडवा तुम्ही काही भिऊ नका. चला मित्र चाललो आता आम्ही. नवीन सबस्क्राईब करून टाका चॅनलला.
साहेब सोडा ना हो साहेब, हो साहेब, साहेब तुमच्या पाया लागतो हो साहेब, व्या काय नाही केलं हो साहेब. साहेब इकडेच या 2 मिनिटं. हो साहेब, एक गोट सांगतो ना तुम्हाला, या ना लवकर इकडे. साहेब लय डोकं उठून राहिले साहेब, लयच कल्ला करून राहिले, हे यायचं काय करता? हं थांबा, मी गुलगुलीला फोन करेल. गुलगुली येऊन राहिले, गुलगुली आल्यावर बजेट पाहू द्यायचा काय तर. कसे कल्ला करतात, कसे बोंबलून राहिले ते गुलगुली आल्यावर बरोबर समजते. बोंबलू द्या, बोंबलू द्या. कदलं बोंबलतीन साहेब, थंडी होती ना. झालं ना हो साहेब डोकसं, नि काही असं भन्न वाटून राहिलं ना, थांबा नाही वाटून राहिलं, एवढा कलमा करून राहिले. साहेब म्या काय केलं नाही, साहेब म्या काय केलं नाही. हे अगो मला काय करतात काय माहिती. आणि हेच असते बरं, हा शिवल्यात प्रत्येक याच्यात आहे, कुठं ना कुठं याचा हात आहेच. थांबा गुलगुली येऊ द्या, मग पाहू काय त्याचं तर. हो साहेब, साहेब इकडे या ना. हो साहेब, हो राजा, असं ना करू ना. हो साहेब. काय लावलं मी तुला? साहेब इकडे या ना, साहेब इकडे या ना. त्या घरचा का सालदार आहो की नोकर आहो मी? हे काय बे कल्ला करून राहिला म्हणा, चुपचाप बस तरी सांगून राहिलो. नाही येईन मग अंदर, तुला माहिती आहे मग कसं आहे तर. साहेब साहेब मला काहीच घेणं देणं नाही साहेब, मी कशात काही नाही बाबा, मला काहून आणलं तुम्ही ना. हो साहेब, साहेब सोडा रो साहेब भले. हो साहेब, साहेब नको वाचू मुळात. आता जर तोंड वाचलं तर टीवून बोया घालीन त्या तोंडात. साहेब साहेब अजिबात नाही करायचं, चुपचाप बसच्या कोपऱ्यात सांगून राहिलो तुले. मुकड्यानं आवाज नाही निघला पाहिजे बिलकुल त्या तोंडातून. हा नाही तर मग माझ्यापेक्षा वाईट नाही बरं कोणी. मी अच्छे थंडे गेले काय होऊन आला मग साहेब 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 चालू आहे त्याचं. चुप आता अजिबात. हे शिंदे तुम्ही गरम नका हो आता, तुमची बीपी हाय होईल. आणि तो अजून मग तुम्हाला गाडीत टाका, ढमक करा, न्या दवाखान्यात. कसं तुम्ही गडबड ना करू आता. ते बरोबर आता गुलगुली आली बरोबर होती ते. साहेब लेखाची मग पण ऐकूनच राहिले ना, कल्लाच करून राहिले, म्हणजे कीर लावलं नाही करणं. द्या करू द्या. हा ते काही करू लेखाचे, थांबा जराशे शांतता ठेवा. चला आपण तिकडे चहा माया पिऊन ते काही करू इकडे. करू द्या, बोंबलू द्या येईल. हो साहेब, हो साहेब या ना हो इकडे. हो साहेब, हो साहेब चालले का हो साहेब, सोडू नका ना आम्हाला, जीव घेतले आमचा. हो साहेब, साहेब साहेब. अरे बाबू मुकड्याने या कोपऱ्यात बसतो आता, बिलकुल आवाज तू आला नाही पाहिजे. सायातून अर्धा क्वार्टर पेला आणि माझा धिंगाणा करून टाकला सारा. बडबड बडबड करते तो, हागला लेखासाठी. मी म्हणू तरी चूप राह, चूप राह. काचा काही त्याचं हागणं चालूच, बोलणं चालूच. काल धिंगाणा केला रे बापा, त्या पाहुण्यानेच नसतं केला. मानाव काल घेऊन राहिलं, त्या पाहुण्यानं दारू पाजली ना, म्या पाजली का? मी स्वतः पेलो का? मानावनं घेऊ तू. हा त्या पाहुण्यानं केला हा खेळ सारा. पाहुण्यानं काल धिंगाणा गेला बे. पाहुण्यानं म्हटलं का तुला 2 काटर घे की 3 काटर घे का रे? हो त्या पाहुण्यानं प्रेमाच्या नातानं पाजलं, दोस्ताच्या नात्यानं पाजलं. तू बसलास पियत. पाहुण्याचा काय चुकी आहे त्याच्यामध्ये? पाहुण्यानं म्हटलं का तुला बडबड कर म्हणून? तूच तर का बडबड करत होता. मी किती दाबत होतो तुले? ते तोडत चांगलं सुटलं होतं. चाल तुला लय वाटून राहिलं, पण हा पाहुण्यानेच खेळ करेला. हा पाहुण्याला माहित होतं ना, हरीन दारू पिली की हरी बडबड करते म्हणून. मी तरी म्हणू तुला पेत नाही बरं, मला पाजू नको तू. तू काय म्हणस? पे पे हरी, काही नाही होत, काही नाही होत. पाहुण्याचं नाव अजिबात घेऊ नको. त्या पाहुण्या एवढा चांगला माणूस नाही का आत कुणी. माहिती त्या पाहुण्याचे लहानपणापासून संबंधात तुला काय माहिती आहे रे? चूप बस आता. बिलकुल त्या पाहुण्या नाव नाही घ्यायचं. शिवला शिवला ही संडाचं डब काय बाटी बसवता का मला? मला बसू दे त्या बाजून जरासा. हो जराशी जागा दे मला. त्याजूर तू काय बोलला की नाही, त्या संडाच्या याच्यात मुंडकं घालीन बाबू ती. सांगून येऊन राहिलो तुझी. पहिलेच तर तुला साया माई सटकोयला पुरी. तुझ्यामुळे हे मग भोवती आलं सारं. चाल्याच्या तोंडावर जरासं कुलूप नाही राहत. मी म्हणून तरी चूप चूपच खायचा काही बसते तो चूप. काय गलती आहे बा? माय काय गलती आहे त्याच्यात? माय काय गलती आहे? गलती आहे ना, माहीच गलती आहे. तुझ्या नांदे फालतू लागलो साया मी. तुझ्या पायी मला भवंडा आणला सारा तुनं. आता डोकचं काम नाही कुठं आलं. तू आता जरा चूप बस आता. तो गुलगुली यायला की नाही अजून हानीन बाबू आपल्याला. बोल बा शिवला, आता कसे तुझे दिवस आहेत बा, बोलून घेऊ बा तू मला. सारं मला चुकलं, तुझ्या काहीच नाही चुकलं रे बा. बोल बोल बा, बोल बोल रे. मारतं का मला? मारून घेऊ बा. मारायचं कामच नाही. तो गुलगुली आला की धरू उपटते. जरासा काही विचार करत नाही तो. पाहिन तू कसा आहे आता दणके. तो लय खतरनाक आहे. शिवला काहीतरी डोकं चालू गळा तू. काय नाही प्लॅनिंग कर गळ्या, पटून निसट गळा काहीतरी. घरी तरी फोन लावा. मा बायको पोरायची जरी बोलू दे का मला आखरी. आता काय खरं नाही बाया, गेलातच मर नाही मला आता. आता तुझ्या तोंडातून आवाज नाही निघला पाहिजे. अरे आता मला शांततेत विचार करते बिलकुल. मला काय सुचते काय नाही. आता मला शांतता पाहिजे. पण प्लॅनिंग करायला आता बिलकुल नाही बोलाय तू ना. कर कर विचार कर बाबू. आता चुपचाप राहा. हा बुड्डा फोटो तुम्ही आता पण तशी याच्याकडून मोबाईल घेतो तुम्ही आता. वा हा तू म्हणशील तसं. साहेब साहेब काय बे मोंगापासून टेमलून राहिला तू? काय आहे तुया? साहेब
थांबावू द्या ना, तलप लागली ना राजा. एक इडा द्या हो साहेब, खाल्ली नाही राजा सकाळपासून, द्या ना एक इडा द्या ना. गड्या मी तामाक खात नाही रे बा, तामाक खाल्ली कॅन्सर होते गड्या. मगापासून तामाकच करून राहिला. तुला 10 खेप सांगितलं मी तामाक खात नाही गड्या, मी तामाकू नाही माझं म्हणून. तरी शेटिंगला हो साहेब, हां तांबाखू चुन्याची लाईन लहान माई, लयच तलप आली राजा मले. हो साहेब, काहीतरी लावा राजा जुगा. ती पाहिजे साहेब एखादी बिडी गिडी उठशाप इटशाप, एखाद्या शंपलची लाईन लावा राजा. मला बेजा राजा वड्याची लय आठवण आली हो साहेब. कडे हो माझ्या थोड्याशा दिवसासाठी तुम्ही भोर करसा. काही जास्त दिवस नाही राहिले माझ्या रिटायरमेंटले. जराशे एक दिवस राहिले बा, जराशे कसं मला सुकान काढू द्या ना. कसा अटी बसेला आम्ही मोकट आहे ना, तर मला बसू द्या ना. काले मला बाहेर पाठवता फालतू घेणं देणं. डॉक्टर दाबू नका माय, आता चुपचाप बसा तुम्ही. साहेब तांबक गिमक नाही देत नका देऊ बा, पण मोबाईल तरी द्या राजा. बायकोले अर्जंट फोन लावतो, मी तिला सांगतो ना की बा असं असं झालं म्हणून जेलात आहो आम्ही. ते राजा जमानत फमानत तरी घेईन राजा, आम्हाला सोडीन तरी. का साहेब एवढे उपकार करावं साहेब आमच्या. बेजात डॉक्टर खाणार दिसता गडव मला. मस्त दाबून राहिले तुम्ही मगापासून माया. तुमचं काय म्हणणं आहे गडव एकदा सांगा बरं मला. काही म्हणता तांबाखू पाहिजेत, कोणतं म्हणते बिड्या पाहिजे, तो आता म्हणतो बायकोला फोन लावा लागते. का मी काय फोन घेऊन फिरतो का तुमच्यासाठी, की तुमच्यासाठी आहे माझा फोन? चुपचाप बसायसाठी मोकड्या ना, डॉक्टर नको माझ्या भेजा नको. हो साहेब, महापुराले आठवण येतची नो माई. एकदा फोन लावू द्या राजा. तुम्हाला राजा पोरं बाळा आहेत राजा, सांगा बरं तुमच्या पोराला तुमची आठवण येते स्किन ड्युटीन घरी नाही गेले तर. महापुराला येतची नो साहेब. द्या राजा, 2 मिनटं बोलतो ना, जास्त नाही बोलत ना फोनवर. हां फक्त मा बायकोला सांगतो मी एवढं. काही मोबाईल घेतल्याशिवाय सोडत नाही रे बाबा. नुसतं फिकून राहिला हा, माझ्या डोक्यासाठी खीर झालं नाही काय. द्याले पुरते गळ्या. एकदा बापा 2 मिनटं बोल बापा, आणि तू बंद कर बरं भांदळी. साहेब 2 मिनटं बोलतो ना. हा ये मोबाईल, चल बोल बापा 2 मिनटं. आई हा फोन कोणाचा काय बरं? नवीनच नंबर आहे. चल फोन उचल बरं. हॅलो कोण? मला का भुलला का तू? शिवलाल टोय गोटे बोलून आलो मी, तुझ्या बाप. आई बाबाचा फोन. हो बापा कुठे हो तुम्ही? कुठे काशी करून राहिले बापा? काही पत्ताच नाही. घराला तोंड तर दाखवा बापा तुम्ही. मी आहे जेलात. हा आता त्याच्या पुढचं मागचं काही विचारू नको. लवकरात लवकर मला कसं सोड्या प्रयत्न कर तू. हो काहीतरी जुगाड लाव गावात, कोणातरी सांग. आणि जमानत घे मग आता. कसं बापा तुम्ही काय काय करत राहता बापा असे काय? काही घेणं ना देणं नाही राहता का मला? का गावात जायला लावता काय आणि पाया पडायला लावता का मला आता लोकांच्या? घ्या मानवऱ्याची जमानत आणि घ्या मानवऱ्याची जमानत. काही करत राहता बा तुम्ही? घेणं ना देणं नसते उपाधी आणता तुम्ही. नाही म्हणा आता लाग लोकांच्या पाया. तेच काम करत आले ना अदलं. बा बाबा हे कसं काय झालं हो? आता तुम्ही घात होती ना, हे अचानक कसं काय झालं? काय केलं काय तुम्ही ना? बो काय सांगू मी ना काहीच नाही करेल, पण ह्या गावातले लोक पिसाळ झाले. उठलं सुटलं की मास नाव घेतात, काही झालं की मास शेपूट दाबतात. अरे बापा त्या हऱ्यानं जे काय ते केलं ना बापा, त्या सरपंचाच्या उसार अंडा हऱ्यान शिपडलं. मा काही मतलब नाही झाले, पण कसं मास नाव येते मीच बदनाम आव ना. बाबू तू काय कर माहिती का आता? सांगा ना बाबा काय करू आता? तू माय आबाजो जाय आणि आबाज म्हणा मा बाप जेलात आहे म्हणा. असं बुड्या तशी काही जमानत घेणार नाही बरं. जरासा लडबोंबल करतो तेव्हा आईली सांगू जरासं नाटकं करायचे. नाही तर मग कसं तुला माहिती आहे आबाकीची तळे लायचं. असं करतो रे बाबू. हो काम झालंच पाहिजे बरं. हो बाबा 100% करतो ना मी, काम करतो ना. हा आता सोडतो मी तुम्हाला, टेन्शन ना घेऊ तुम्ही. आता जातो मी बुड्याजवळ. बरं बाबू ठेवतो फोन. हो हो बाबा काळजी घ्या काळजी घ्या. मी आलोच तुम्हाला सोडतो मी आता. आता घेतो तुमची जमानत. हा हा ठेवा ठेवा बाबा मग. काय दलिंदर माणूस आहे माय बाई हा. जटी नाही तटी नाही काय मला पुढे घालते बा. आता जाय म्हणते गावात. आता घेणं ना देणं जाऊ का मी गावात? आता लोकांच्या पाय लागू काय? या माणसाला नाही राहिला शरम नाही बापा. कांड करतच राहते. किती सांगतो मी हे करू नका ते करू नका, पण माणूस त्याच रस्त्यानं जाते ना. तो रस्ता काही भुलत नाही काही माणूस. आई आई असं नको बोलू ना. बाबा आहेत ना, बाबा आहेत ना. छान छान बाबाला सोडून आणून आपण. चल बाबा आणू सोडून. आता आपल्यालाच आणा लागेल ना. हातपाय तर जोडाच लागते ना आता. चल बाबा होय पुढे. भाऊ काही लागली की नाही सेटिंग आपली? लहान बा कुकडे काय ना काही जाकला आज आपला.
कोणाला जॅक लावा गड्या, जो तो येते मागच्या फूट टाकते बा. हा काय जॅक लावा लागते तुया? आपलं लग्नाचं पाहणं बा लय दिवसाचं रखडेलं आहे ना, काही ना काही येऊन येऊनच राहिलं बा मंदात. कसं ते आता त्या बुडेला सांगा तुम्ही, आणि कसं झटकने पोरगी पाहुणे मी येत नाही, लागलंच तर पोरगी पाहिले जशी बापा लोंगडी फुटकी कशी म्हणतात तुम्ही करायला तयार आहा. फक्त कसं तुम्ही सेटिंग लावा लग्नाची माहिती एवढी. तुले कसं गोरी गुमटी पाहिजे बापा, चिकनी चोपडी पोरगी पाहिजे तुले. आमच्या जो कशा साऱ्या पोरे खरबळ यार, तुला चालत नाही ना. मागे कसा त्या संबंध होत होता बापा, तुला हुकला हातानं. तुले कसं बापा चांगली पाहिजे चिकनी चोपडी. देवीदास भाऊ कशी द्या करून पण करून द्या. मुंजा महिन्यापेक्षा पितर होऊन तरी मोडतो राजा. नाहीतर आता काही कोणी मला देत नाही, कोणी हुंगत बी नाही. मी राजा सारा गाज हातपाय जोडतो, पण कसं माझं कसं जमून द्या बा एवढा जुगार. बरं बरं, तुला म्हटलं हे खूप मोठं झालं, बुड्याची माया बोलणं व्हायला. बुड्याने एक पोरगी पाहायला त्यासाठी ते कसं लावतो जुगार. थांबतो जरासा. हो जरा हे कशी शांतता ठेवतो आता. देवीदास भाऊ चला बरं तुम्ही पोलीस स्टेशनले. नवऱ्याला पकडून नेलं बापा, तेवढी जमानत घ्या लागते आता. चला बरं तुम्ही माझ्यासोबत. बाई मी अडाणी माणूस आहो बा, मला काय समजते बापा जमानत आणि फमानत. पोलीस स्टेशन मग आता जीव घेते बापा पोलीस आईले. बाई सांग बा आता, तू अडाणी माणसाला आली, मी काहीच नाही करू शकत हो बाई याच्यात. कसं मी अंगठा बहादूर माणूस आहे बापा, कोणता कागद वाचताय ना काही करताय. कसं बापा त्याला समजते त्याला घेऊन जाय बापा, आणि त्याला जमानत घ्यायला लाव. मला काय समजते बापा बाई. देवीदास भाऊ काय हो राजा असं ना करून मा बाप गेला त्या राजा. का हो देवीदास भाऊ चाला राजा तुटलं का हो, जमानत घ्यान मा बापाची. तंदर घातला त्याला, मी जमानत घेऊ काय? पोलीसवाले खट्ट नाही मारतील घ्या मले. कोणीच नाही घेणार गावात जमानत शिवल्याची. सोडू द्या सायल तिकडे. बाबू मला काही समजत नाही ना रे. भाऊ मी लय आशेनं आली बापा तुमच्याजवळ, तेवढं करा ना बापा काम मानवऱ्याचं. आनंद सोडून तेवढं. काय होईनी साऱ्या गावात तुम्ही हातपाय जोडून राहिले. पहिलेच आवरान मग आपल्या नवऱ्याले. साऱ्या गावात बोकांडे पाहतो. आता जलात गेले तर याचे त्याले हातपाय जोडून राहिले तुम्ही. नाही तुम्ही शिरजोर होता बा. शिवलालले काही म्हटलं की अंगारच येता. बापा अशा परिस्थितीत तुम्ही आता आमची मजा घेता का? घ्या बाबा घ्या, तुमच्या दिवसात मजा घ्यायची. हे मजा घ्यायचा विषय नाहीये. चांगला हुशार माणूस पाय तू, आणि त्याला घेऊन जाय बापा. सारखे जण जमते का काय? नामदेव जा तू, नामदेव हे काम चांगले जमतात. तो कसा हुशार आहे, 2 अक्षर येतात त्याला, शिकेल माणूस आहे तो. काय बर त्याला भेट बापा, तो येते. बरं बापा जातो हो बापा देवीदास भाऊ, जातो. आई आबाज जाऊ आता आपण. आबा घेतात जमानत बाबाची. चाल आबाला भेटू आपण. तिकडे काही फिरायला नाही पुरत, लोक काही खरे नाही त्या गावात. चल बापा आबाजवळ चालते. विलास भाऊ तेवढी जमानत घेऊन टाकते राजा. ते बैल बोंबल करे हो, ते पोरगे राजा पाहो किती केवल आणि पाहो घेऊन टाका तेवढी जमानत. मी असता अंदर घातला लेका झाले, आणि मला जमानत घ्यायला लावतं का तू? मुत्रेले का? मला तर काहीच माहित नव्हतं हे. चाल तू कर बापा तो विषय पण. बरोबर मला एक कप चहा टाक बरं, मस्त अद्रकचा बिलकुल. हा चांगला सद्दाम बनव. काय चहा बनव मस्त चांगला प्युअर. हा बापा टाकतो ना, प्युअर अद्रकचा चहा टाकतो. आता हे काय आली, काय केला हिने इचू काटा? काय उपटते का माझ्या झुपुट्या? ही बुडीला मारते, ही बुड्याला मारते. आता झेंडू माम काय म्हणते बापा आता? बरं तोंड दिसलं तिचा. मामाजी यायले पोलिसांनी नेलं बा, त्याला सोडून आणायला लागते आता जेलातून. तुम्ही चला बा माझ्यासोबत, तेवढं काम करा बा आता. माय ते भिरवळ नको लावू माय बाई आमच्या भोवती. तू उपट काम तुम्ही करताना लागे आम्हाला मोठे म्हणता सोडून आणा हे कर. तू येतोच पाय माय बाई जाय होय. काय इचू काटा केला त्यानं? सोडून आणायला लागते तर. कधी नेला जेला? कधी नेला? अरे पोलिसवाल्याने अंदर टाकलं जेलात, आजच नेला. काय केलं त्यानं? काऊन नेलं अंदर? का पोलिसवाले का पागल झाले का? तसेच नेत असतात काय? काही ना काही झालं असेल ना. बाबानं काहीच नाही केलं बापा, तरी नेलं मा बाबाला त्यानं अंदर टाकलं. मा बाबाचा फोन आलता आता, म्हणे आबाज जा म्हणे, आणि आबाला बोलवणार म्हणे पोलीस स्टेशनले. अरे भाऊ आपल्याला काही समजत नाही बापा त्यातलं. पोलीस स्टेशन मधलं आपले जटर फाटते रे बापा. आपण नाही येत बापा. हा इचू काटा तो करीन काय, आम्ही जा का बापा? हा त्याला सोडून आणले किती खेप करा हे काम. आपण पोलीस स्टेशनचे पायरी नव्हती ओलांडले, पण या उभाऱ्याच्या आनंदीला पोलीस स्टेशनच्या चक्राच मारा लागतात आपल्याला घेणं देणं.
चला ना मामाजी, चला ना तेवढं, चला ना त्याला सोडून आणू ना पोलीस स्टेशन मधून. त्याने सांगलं बा माझे बाबा येतील म्हणत मला सोडायला. बाबा जवळ जा तुम्ही म्हणून आलो बा आम्ही तुमच्या जवळ. लय आशेनं आलो. चला ना आमच्या सोबत, चला ना. आता तुम्ही सांगा ना मामाजीले, चालायला लावा ना आमच्या सोबत. सांगा बा तेवढं तुम्ही. हो आता येतो ना तुझ्या सोबत आम्ही. काढून द्यायच्या अगदी नाही लाज वाटत तुला काही. आता मोठे आले टेमला आमच्याला. आम्ही काही तुमचे कोणी नाही आणि फालतू आमच्या जो काही येऊ नको. कसं बापा आम्हाला खाऊ पिऊ घालायच्या बाबतीत तुमचं जीवार येते. कंबळल्यात लाता मारता आमच्या. आणि आता बापा तुमच्यावर संकट आलं तर तुम्ही आमच्या दारी हातपाय जोडून राहिले. असं काही करू नका आणि आमच्यावर काही उपकार करू नका बापा. तुमचा इचू काटा तुम्हीच पाहा तिकडे. काय केलं तुम्ही ना तर कोणाचा काय केळीचे कापली तिकडे चंचलात गेले तुम्ही तर तुमचं तुम्ही पाहावा. आमच्या जो काही येऊ नका. बाबा असं नका बोलू ना. मी तुमचा नातू आहे ना. चला ना बा म्हटलं, चला ना. मी मा नातू नाही कोणता पंतू नाही. मी मा पोट्याचा तेरवळ कधीच करून बसेलाय. तो पाहिजे बापाच्या फोटोवर हारी घालेला मी. ते कसं मा डोक्याला झेंडू मामलाच नको तू. त्याला हा लवकर निघा आटून. हा आपलं डोकं खाऊ नका रे भाऊ. किरकिरी लावू नका मामाग. सुखान जीवन जगू द्या मला. कोणाला न्या बापा. या बुड्याला काय समजते. एखादा तीरंदाज माणूस पान त्याला न्या सोबत. आमच्या जागा काही जमत नाही बापा हे काम. जावा. अरे बाबू चाल, पाहून घेऊ आपण बी. पाहून घेऊ ना. चालतो आता. आपल्यावर संकट आहे बाबू. काल यायच्यावर येईन. पाहू ना मग. पाहू ना आपण. चाल. म्हणून नाही दाखवायला पुरत. चाल तू चाल. हो माय लवकर जाय बापा. तुझे पाय जर घरायला लागले की सारा भवांडा येते बापा. लवकर जाय बापा. आता शिवल्या तिकडे पाखरं घाल बापा. काही सांगू नको. ह्या सळ तिकडे जलात जाय तिकडे. कोण आहे मागव जाय. काही सांगू नको बापा मला.